हॅलो गाईज, आज मी मस्त अवेलेबल होत्या त्या व्हेजिटेबल्स सोबत मसूर पुलाव बनवते. तर माझ्या मी विसरलीच होते ऍक्च्युली व्हिडिओ बनवायचा. तर मी जरासा कांदा आणि 2 कांदे घेतले आणि 1 टोमॅटो घेतलाय आणि जराशी अद्रक लसणची पेस्ट करून हे सगळं थोडंसं तेल आणि थोडंसं देसी घी मध्ये फ्राय करते. हे बघा कसा खमंग कलर आलेला आहे याच्यामध्ये. तर गाईज आता मी याच्यामध्ये जराशे मसाले ऍड करते. याच्यामध्ये बघा मी जरासं सर्व बॅटर एकत्र केलंय. मसूर डाळ, थोडेसे बटाटे घेतले होते आणि राईस हे सगळं एकत्र स्वच्छ धुवून घेतलंय. थोडीशी कोथिंबीर घातलीये. 1 चमचा 1.5 चमचा मिरची घातलीये. 1.5 चमचा मसाला घातलाय. थोडीशी अ, जिरेपूड घातलीये थोडीशी. धनेपूड घातलीये, हळद घातलीये. ॲक्चुअली मी व्हिडिओ चालू करायचंच विसरले. सो सॉरी गाईज. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, नवीन-नवीन आहे. याच्यामध्ये मी दीड तांब्या पाणी घालते म्हणजे एकदम ते सुटसुटीत असा भात होईल. सो गाईज मी तुम्हाला पूर्ण झाल्यावरती दाखवते कसा झालाय आपला राईस. हे बघा गाईज, किती छान सुटसुटीत भात झालेला आहे. याला आपण मस्त सर्व करू आणि मस्त दह्यासोबत खाऊ. 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या याच्यामध्ये. वाव, असा खमंग टेस्ट येतोय, स्मेल येतोय याचा. हे बघा काही सर्व केलेलं आहे दह्यासोबत, मस्त लागेल. की ट्राय करून बघा. थँक्यू.